नमस्कार मित्रांनो, मी दादाराव राठोड ॲग्रो डॉक्टर या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला आज आगळी वेगळी अशी माहिती देणार आहे की तुम्ही घरगुती बुरशीनाशक आणि स्ट्रॉंग बुरशीनाशक बनवू शकता। तर मित्रांनो पहा, त्या बुरशीनाशकाचं नाव आहे बोर्डो मिक्सर। 1% बोर्डो मिक्सर तयार करायचं। त्यासाठी आपण बघूया काय काय त्याला लागतं आणि कसं बनवावं हे आपण तुम्हाला दाखवतोय। बघा मित्रांनो, हे आहे कॉपर म्हणजे मोरचून। हे 1 किलो घ्यायचं आणि हे इथं गणेश भाऊ दाखवत आहे तुम्हाला चुना, कळीचा चुना म्हटलं जातं त्याला। तर 1 किलो कळीचा चुना, 1 किलो मोरचून म्हणजे कॉपर सल्फेट हे घेऊन असे 2 प्रकारचे भांडे ठेवायचे। तर बघा 5 लिटर पाणी, दोन्ही भांड्यामध्ये 5-5 लिटर पाणी टाकायचं आहे। त्यानंतर एका भांड्यामध्ये हे बघा, जे गणेश भाऊ आहे त्यांच्याकडे चुना आहे आणि माझ्याकडे जे आहे ते कॉपर आहे। तर याच्यामध्ये 1 किलो चुना टाकायचा 5 लिटर पाण्यामध्ये। पहा बघा, असं या पद्धतीने ते विरघळलं पाहिजे। आणि इकडं कॉपर आहे, ठीक, म्हणजे मोरचून। बघा आम्ही ते थोड्या वेळापूर्वी त्याला टाकलं, लगेच टाकलेलं आहे, पण ते 5 मिनिटात ते पूर्णपणे विरघळून जात असतं। तर मित्रांनो, आता हे दोन्ही जे आहे चुना आणि कॉपर ही आहे एक मायक्रोमीटर मध्ये मोडतात। मग आता हे जे आहे दोघांचं जे पीएच आहे ते मेंटेन होत नाही, म्हणजे याला ऍसिडिक म्हटलं, हे ऍसिडिक आहे आणि हे कॉपर जे आहे ते अल्कलाइन आहे। अल्कलाइन आणि ऍसिडिक म्हणजे तुमचं जसं जमिनीचं पीएच असतं 1 ते 14, त्यामध्ये तुमचं योग्य पीएच असतं ते 7 जमिनीला। 7च्या खाली असलं तर ते ऍसिडिक असते आणि 7च्या वर असलं तर अल्कलाइन असते। त्यामुळे याला पण पीएच मेंटेन करावं लागतं। तर बघा, हे कॉपरचं पाणी आहे, हे घरगुती त्याचं एक तपासणी करण्यासाठी की याचं पीएच कसं आहे बा, म्हणून हे एक लोखंडी सळई या कॉपरच्या पाण्यामध्ये थोडं टाकायचं असतं। आणि ही लोखंडाची जी सळई आहे ती याला गंज लागतं बघा। पहा मित्रांनो, त्याला थोडं गंज लागल्यासारखं झालेलं आहे आणि हीच आपण चुन्यामध्ये टाकतोय। याला काही होणार नाही, याला गंज लागणार नाही मित्रांनो, कारण हे याचं पीएच आहे ना कमी असतं आणि मोरचूनचं पीएच हे जास्त असतं, त्याच्यामुळे। तर आता आपल्याला हे दोन्हीही एकत्र करायचं आहे। गणेश भाऊ आपल्याला एक दुसरं भांडं लागल, त्यामुळे याच्यातही करू शकतो तसं काही। हे कॉपरचं जे पाणी आहे ते आपण चुन्यामध्ये टाकतो बघा। या पद्धतीने त्याला मिश्रण करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे जाड होऊन जातं। हा पेस्ट असतो, पेस्ट। पण आता आपल्याला ह्याला 1% द्रावण करून सोडायचं।